मत्ताई लिहिवलं धडस खबर 10 अध्याय. येसू त्यानाचे 12 जण शिष्युलात बोलवून दैतनात बाहेर घालाले. अख्खे रोगनाथ धड करासाठी त्यांले अधिकारम दिलन. एर्पाट करून घेतले 12 जण शिष्युलाचे नाव याहास. आधीचं शिष्युड झालं सिमोन म्हणून बोलवाचं पेतुरू, त्यानाचा भाऊ आंद्रेया, जेबदाईचं लेक याकोबू, त्यानाचा भाऊ योहानू, फिलिप्पू, बार्थलोमाई, तोमा, तासील वसूल कराचं मत्ताई, अल्फाईचं लेक याकोबू, तद्दाई, कनानीयुड झालं सिमोनू, त्यानाले द्रोहम केलं इस्करियोत युदा. येसू हे 12 जणात धाडत युदुल होईना त्यानाचे वाटेत नको जा, समरयुल राहिले पटनालात नको जा म्हणत त्यांले आज्ञा दिलन. पण चुकून जवाचे मेणना अंगर राहिले इस्राയേल पजापयस जा. तुम्ही जात राहिले तवर सर्गमाचे राज्यम जवऱ्यात हाय म्हणून प्रचार करा. डोगेलनाथ धड करा, मरून गेलेनाथ जीवाकून उठवा, कुष्ठरोगेलनाथ धड करा, दैतनाथ बाहेर घाला. तुम्ही फुकटच पंदून घेतला, फुकटच द्या. तुम्हा संग सोनं होऊ दे, खुरं होऊ दे, पैसा होऊ दे धरून घेऊन नको जा. प्रयाणम करासाठी थैले होऊ दे, 2 अंगली होऊ दे, अजून एक वाहनानाथ जोड होऊ दे, हाताचे काड्या होऊ दे, धरून घेऊन नको जा. काहले म्हटल्या भनेकराचं खाणे आले आरुहुडू. तुम्ही कोणत्या पटनामात होल्या काही गावात होल्या काही निघले तवर त्यांत कोणही धडसकी होटकून चवून घ्या. तेथून तुम्ही जातो गे त्याच्या घरातच राहा. ते घरात जाताने ते घरातल्या नात तुम्हाला समाधानम येऊ दे म्हणून देवींचा. ते घरातली योग्य होल्याक तुमचं समाधानम त्यावर येऊ द्या. पण ते घरातली योग्य होय नाही गेल्या तुमचं समाधानम तुम्हालाच फिरून येऊ दे. तुमचं कोणतं अंगीकరించే नाही गेल्या, तुमचे गोठी ऐके नाही गेल्या, ते घर नाहीतन ते गाव सोडून देऊन जवातवर तुमच्या पायनात दुम्मू दुलपून टाका. तीर्पू जरगाचे दिवशी सोदोम गोमोर्रा पटनालाचे शिक्षा पण त्यांले घोरमाचं शिक्षा येते म्हणून तुम्हा संग हक्क सांगता. हिगे ऐका, तोडेला मध्ये मेडनात धाल्याच्याने तुंत मीन धाडता. त्यालागी सरपणाच्याने तेलवेकून पावऱ्याला अंगर कीड करेनाटल्यानाच्याने राहा. मनसना गूर्चुन जाग्रत पडा. त्याई तुंत नायम कराचे पंचादुलाले अप्पजेप्तत. त्याई यूदुल आराधन कराचे जगनात ओरडालाकुन मारवतात. मनस माझ्या कारणामासाठी तुम्ही त्यां पुढन यूदुल होईनाटना पुढं मत्त गूर्चुन गवाय देवाले तुंत अधिकारुला जवर राजनाजवर धरून घेऊन जातात. पण त्याई तुंत त्यांले अप्पजेपले तवर तुम्ही काय सांगणं की कसं बोलणं की म्हणून भ्या नको. तुम्ही काय सांगावं की ते वगतीत तुम्हाला सांगणं जरगते. काहले म्हटल्या तवर बोलाचे तुम्ही नव्हा, बाण झाले देवाचा आत्मा तुम्हाकून बोलते. भाऊ भावात, बाप लेखात मरण्याले अपजपतात. लेकर मायबापाले अध्व फिरून त्यांत मरण्याले अपजपतात. माझे नावासाठी तुंत अख्खी द्वेषिस्तत. पण आखरी होगा भरींचाच्यात देव रक्षिस्ते. तुंत एके गावात हिंसा घातल्याक अजून एके गावाले धावा लागा. तुम्ही इस्रायल देशातले पटनाला ताख्यात जायनाटल्या आधीस मनसाचं लेख झाला मीन येतं. गुरु पण शिष्युड गोप्पोड नाही होये, मालकधारा पण दासुड गोप्पोड नाही होये. शिष्युड त्यानाचे गुरुच्याने, दासुड त्यानाचे मालकधाराच्याने राहिल्याक लगीत. घराचे मालकधारातच बैलजेबुलू म्हणून बोलावल्याक ते घराच्या नात अजू कशी बोलावावा. त्यालागी त्यांले नको भ्या. काहले म्हटल्या ठोकून ठेवलं कोणतंही बाहेर पडते, रहस्य माकून ठोकवलं कोणतंही चौते. तुम्हा संग मीन हंदारात सांगाचं उजवडीत सांगा. तुमचे कानानात सांगलं घरावर राहून प्रचार करा. अंगात मारून टाकून आत्म्यात मारून टाकू शके नाहीतले आले नको भिवावा. पण अंगातन आत्म्यात सुगा नरकमात नासल्याम कराचे देवाले भिवावा. 2 शिमण्या भरी उन्हे खरेदीले विकले जातात ना, पण त्यात एक सुगा सर्गमात राहिले तुमचे बाले चवेनायशी नाही मरून जात. तुझे डोळेचं केसा अख्खे लेख घालून हातते. त्यालागी भिये नाहीशी राहा. तुम्ही जुग फाकरना पर विल्व राहिली होवा. मत्त मनसना पुढं ओपून घेतल्या नात सर्गमात राहिले माझे बापुड मीन ओपून घेत.
पण माणसनापुढं मत्त ओपून घेण्यात सर्गमात राहिले माझे बापुढं मीन नाही ओपून घ्या. मीन भुईवर समाधानम आणासाठी आला म्हणत तुम्ही नको म्हणून घ्या. झगडेण्यासाठीच मीन आला पण समाधानमासाठी नव्हे. काहले म्हटल्या मीन बाप लेकामध्ये माया लेकिनामध्ये सासवा सुननामध्ये झगडे घालवा आलेस आला. अजून एके माणसा आले त्यांनाचे घरातलीच त्यांनाले पगधार होतात ते कोण झाले कन त्याचे मायबापात मापर अधिक प्रेमिंचल्याक ते मत्त अनुसरिंचाले अरुहुडू नव्हे. तसंच कोण झाले कन त्याचे लेकात लेकीत मापर अधिक प्रेमिंचल्याक ते मत्त अनुसरिंचाले अरुहुडू नव्हे. कोण होले कैन त्याचे सिल्व्यात होरांग घेऊन मत्त अनुसरिंचे नाईटलं माझं शिष्यूच्यानी रवाले अरुहुडू नव्हे. त्याच्यासाठीच जीवात कापाडून घेवाचं त्यात दौडून घेते. मासाठी त्याच्या जीवात दौडून घेवाचं त्यात कापाडून घेते. कोण होल्या कैन तुत्त अंगीकరించాच मत्त अंगीकరించలేచనిस मत्त अंगीकరించాच मत्त धाल्यात अंगीकరించలేచనిस. कोण झाल्या प्रवक्ता म्हणून प्रवक्त्यात चेरचून घेते की प्रवक्त पोंदून घेवाचं बहुमत थे सुग पोंदून घेते. नियतधार म्हणून नियतधारात चेरचून घेवाचं नियतधार पोंदून घेवाचं बहुमत पोंदून घेते. तुम्हामध्ये कोणतन कमीच होले माझे शिष्युडाले थालीभर पाणी देते की ते बहुमत पोंदून घेते म्हणत तुम्हा संग हक्क सांगता.